her smile, let her dream and touch the sky. Let her live, let her smile, let her dream and touch the sky. Touch the sky, touch the sky. नारी, एक नारी वो नहीं है बेचारी, हर एक की पीड़ा में शामिल वो सबकी प्यारी दुलारी। घर की मान मर्यादा और जिम्मेदारी की रखवाली, उठाती है नाजुक हाथों से मजबूत बोझ की सवारी। बचपन सजाती है वो सुंदर परियों से भरा, बचपन सजाती है वो सुंदर परियों से भरा, फिर तय करती है सफ़र ज़िंदगी का हिम्मत भरी निष्ठा से सवारा। कोशिश होती है सदैव मुस्कान बटाने की उसकी, कांटों पे भी चल ले तो 100 गुलाब बरसाने की। एहसास ले चलती है कायम अपनेपन का, दरियादिली और साहस है साथी जीवन का। परिवार को संभाले सपने करती है सफल, जो देनी हो कुर्बानी तो देती है हर एक पल। फिर कैसे कोई कहे नारी को एक अबला, फिर कैसे कोई कहे नारी को एक आबला, जो हो जननी रक्षक और एक परिपक्व महिला। स्पेसिफिकली जर वुमेन सायकोलॉजी बघितली तर 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे ॲक्च्युली जीन्स अँड एन्व्हायरमेंट. त्याच्यात जीन्स म्हणजे जेनेटिक एन्डावमेंट आपल्याला काय असते, आणि एन्व्हायरमेंट म्हणजे आपले जे इन्फ्लुएन्सेस असतात फ्रॉम द टाईम दॅट यू आर अ चाइल्ड ॲज यू ग्रो अप, व्हॉट सॉर्ट ऑफ इन्फ्लुएन्सेस यू हॅव हॅड इन युअर लाईफ, दे शेप यू. आणि कुठूनही म्हणजे मित्रमैत्रिणी, आईवडील, सराउंडिंग्स, सगळेजणं, शाळा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेप करतात. आणि तुम्ही त्यातनं कशी काय काय सायकोलॉजी घेऊन येता ती तुमची एक ब्लूप्रिंट असते. म्हणजे यू दॅट काइंड ऑफ टेक्स यू अहेड इन लाईफ. सो सम गर्ल्स ऑब्व्हियसली मे सी मोर हार्डशिप, त्यांना जास्ती बघायला हे करायला लागतं, पण त्याच्यामध्ये पण त्यांची स्ट्रेंथ डेव्हलप होते. आणि एक गोष्ट आता मी जास्ती नोटीस करते की देर इज अ क्वेस्ट फॉर परफेक्शन. एव्हरीवन इज ट्राइंग टू बी परफेक्ट आणि देर इज नथिंग कॉल्ड परफेक्ट इन दिस वर्ल्ड. सो एक छान खरं गझल आहे, कहीं किसी को मुकम्मल जहाँ नहीं मिलता, कहीं जमी तो कहीं आसमान नहीं मिलता. सो इफ यू स्ट्राइव फॉर परफेक्शन ऑल द टाईम, जे आता आपण बघतोय मुलींनासुद्धा सारखं असंच असलं पाहिजे, मुलांना पण मुलींना आणखीन की हे तुमचे ट्रेडिशन्स आहेत, हे तुम्हाला असंच पाळलं पाहिजे. पुढे जाताना सुद्धा मुलीने पडती घेतली पाहिजे, किंवा काही करताना यू टेक अ स्टेप बॅक, लेट दी अदर सेक्स मूव फॉरवर्ड. तर तिथे जेव्हा मुलगी एक परफेक्शनच्या मागे लागते तेव्हा तिची किती द्वितीय मनस्थिती होऊ शकते. आणि वॉट आय लाईक टू टीच द गर्ल्स दॅट आय सी इज दॅट डोंट फॉलो परफेक्शन. यू हॅव टू सेलिब्रेट द डिफरन्स. म्हणजे सगळ्यांमध्ये एक वेगळी स्ट्रेंथ आहे, ती तुम्ही सेलिब्रेट करा. डोंट ट्राय टू बी एक्झॅक्टली लाईक समबडी एल्स. आणि सोशल मीडिया अनफॉर्च्युनेटली इज द कल्प्रिट. लहान मुलींना, स्पेशली मुलींना खूप इन्फ्लुएन्स करते की असंच असलं पाहिजे. अँड दॅट्स वाय यू हॅव टू ॲज पेरेंट्स, ॲज टीचर्स, ॲज एनी वन इन्फ्लुएन्शियल इन देअर लाईफ्स, मेक शुअर की त्यांना परफेक्शन ह्याचा अर्थ वेगळा व्हायला पाहिजे. इट्स गुड टू बी इम्परफेक्ट, इट्स गुड टू रिमेन अ चाइल्ड वेन यू ग्रो अप, अँड इट्स गुड टू बी मॅड, जसं तुमचं नाव आहे म्युझिक, आर्ट अँड ड्रामा. इट इज सो इम्पॉर्टंट टू कीप दॅट इन यू, की ते जेव्हा तुम्ही अलाइव ठेवता आणि परफेक्शन जेव्हा सोडता तेव्हाच तुम्ही आयुष्य जगायला लागता. सो दॅट फॉर मी इज अ व्हेरी इम्पॉर्टंट मेसेज टू एव्हरी गर्ल. डोंट स्ट्राइव फॉर परफेक्शन, because that is not there in this world. Nobody gets everything in life. So you have to accept, you have to enjoy the imperfections of life, and you have to celebrate the difference. So ह्या 3 गोष्टी अगदी महत्त्वाच्या आहेत असं मला वाटतं. फर्टिलिटी सबफर्टिलिटी आणि एंडोवजाइनल सोनोग्राफी वगैरे. तर त्यावेळेला एका बाईची जी मनस्थिती किंवा अवस्था होते की जे प्रेशर्स असतात सगळीकडनं, म्हणजे इंटरनल प्रेशर असतं पण एक्सटर्नल असतात, सोसायटल प्रेशर्स असतात, घरचे प्रेशर्स असतात, एक एक्सपेक्टेशन असतं की बाईने असं माइलस्टोन्स तिचे व्हायलाच पाहिजे. आणि त्याच्यामध्ये जो स्ट्रेस असतो त्याच्याने इट सेल्फ परत फर्टिलिटी कमी होऊ शकते. जस्ट बाय स्ट्रेस ऑव्ह्युलेशन अफेक्ट होतं. तर त्याच्यामध्ये मला असं जाणवायचं की मी खूप वेळ त्याच्यामध्ये सुद्धा घालवत होते, म्हणजे सायकोलॉजिकल वेलबिईंगमध्ये. आणि बायकांना हे सांगायचं की हाऊ डू यू टेक टाईम ऑफ
अँड गो अवे अँड डी स्ट्रेस अँड रिलॅक्स, आणि दॅट इन इटसेल्फ कॅन हेल्प युअर फर्टिलिटी. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्याच्यात मला इतकं हे आवडायचं करायला की आय न्यू दॅट वॉज समथिंग दॅट आय वॉज ड्रॉन टुवर्ड्स. आणि देन इंग्लंडमध्ये गेल्यावरती मी माझी MRCOची एक्झाम करत असताना एक अलाइड सब्जेक्ट होता, तर तो मी पीडियाट्रिक सायकॅट्री म्हणून जॉईन केला, जे मी कधीच बघितलं नव्हतं. आय नेव्हर सीन चाइल्ड सायकॅट्री बिफोर. आणि ते इतकं फॅसिनेटिंग होतं की लहान मुलांना डेव्हलपमेंट कशी त्यांची होते, न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर्स काय असतात, ADHD, हे ते, म्हणजे जे आता अगदी ईजमध्ये वापरतात, त्यावेळेला म्हणजे एवढ्या वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी ते येत होतं सगळं. आणि इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. इवन बायकांची सायकोलॉजी कशी असते, हाव थ्रू आउट युअर लाईफ स्पॅन. आता आपण गर्ल्सबद्दल बोलतो ॲज वुमेन्स डे म्हणून. सो स्टार्टिंग फ्रॉम द लाईफ स्पॅन, म्हणजे गर्ल असल्यापासनं ही जी एक सायकोलॉजी निर्माण होते, मे बी देर इज अ डिफरन्स, कारण आपले सोसायटल प्रेशर्स आर डिफरंट कम्पेअर्ड टू दोज दॅट वी वुड सी इन इंग्लंड. पण मग ग्रोईंग अप, जे प्री प्युबर्टल स्टेज, प्युबर्टी, त्याच्यानंतर गेटिंग इन टू युअर वुमनहूड, आणि त्याच्यात म्हणजे मग लग्न, मग सगळं तुमचा संसार सांभाळणं आणि सगळं करणं, मग तुमच्या त्याच्यामधल्या ज्या आवडीनिवडी आहेत त्या कधी कधी तुम्हाला लपवून तरी ठेवायला लागतात किंवा तुम्हाला त्या जाणवतच नाही. आणि तिथून तुम्ही जेव्हा बाय द टाईम यू रीच ओल्ड एज, तेव्हा इवन द कंपॅशन दॅट यू नीड टू शो दी एल्डरली, ती एम्पथी जी लहानपणी तुम्ही सहजपणे देऊ शकता, पण जेव्हा कोणी एल्डरली होतं तो त्यांनी कितीही अचीव केलं असेल तरी यू सडनली फॉरगेट ऑल दोज अचीवमेंट्स, आणि तुम्ही त्यांच्याशी कसे वागता, कसं हे करता, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मला अतिशय इंटरेस्ट वाटला. अँड आय डिसाइडेड टू चेंज ओव्हर फ्रॉम गायनेकोलॉजी टू सायकॅट्री. सो इट वॉज अ हार्ड ग्राफ्ट, खूप ट्रेनिंग करायला लागलं, पण इंटरेस्टिंग सब्जेक्ट्स होते, तिथे वेगळे इथे वेगळे. एक छोटंसं इनोव्हेटिव्ह मॉडेल तयार केलं आहे फॉर, आणि वाय आय एम सेईंग दिस इज दॅट आय एम ब्रिंगिंग इन अ बिट ऑफ सायकॅट्री इन टू दिस, म्हणजे चाइल्ड सायकॅट्री ज्याच्यावरती मी काम करते. सो यंग मुलींना बघताना, म्हणजे एक ग्रुप होता आमचा, मुलं जास्ती मुली होत्या त्याच्यामध्ये, आणि असा एक समज होतो की सायकॅट्रिस्ट ओनली प्रिस्क्राइब्स मेडिसिन्स, म्हणजेच अ डॉक्टर ऑफ द माइंड हू जस्ट डायग्नोसिस यू आणि प्रिस्क्राइब्स मेडिसिन. हे अतिशय चुकीचं आहे. आणि हा मी विषय ह्याच्यात का आणते आहे, कारण खूपदा काही गोष्टी आपण शिकवतो यंग लोकांना करायला, जेव्हा ॲक्च्युली तुमच्याकडे ते येतात की हा डायग्नोसिस करा किंवा काहीतरी करा, तेव्हा तुम्ही एक मोत्याची माळा जशी बनवतो तसं एक सायकॅट्रिस्ट काम करतो की एक एक गोष्ट त्याच्यामध्ये सो फॉर एक्झाम्पल ॲज आय वॉज सेईंग, जीन्स, एन्व्हायरमेंट, ब्रिंगिंग इन सोशल इन्फ्लुएन्सेस, आणि ह्याच्यातसुद्धा अगेन सोशल इन्फ्लुएन्स जो तुम्ही आता विषय म्हणालात की स्वतःसाठी काहीतरी गोष्ट करून ती जगू शकणं, हा पण एक सोशल इन्फ्लुएन्स आहे. तुम्ही तुमच्या ॲडल्ट्सना करताना ते बघितलं आहे का? तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना ते करताना बघितलं आहे का? ते सहजपणे होऊ शकतं का? आणि तुम्ही तुमच्या ज्या नीड्स आहेत आणि डिझायर्स आहेत त्या फॉलो करू शकता का? ह्या पण सगळ्या गोष्टी अगेन आर इनबिल्ट. काही गोष्टी त्यांना इम्प्रूव्ह करायच्या स्वतःमध्ये, आणि ह्या मुलीच होत्या जास्ती करून. आणि सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आला, सो दे सेड दॅट दे वॉन्टेड टू लर्न टू रिस्पेक्ट देमसेल्व्स. सो द मॉडेल दॅट आय क्रिएटेड वॉज कॉल्ड रिस्पेक्ट मी. आणि त्याच्यामध्ये बाकीचे जे सगळे त्यांनी ब्रेनस्टॉर्म केले होते आयडियाज की ह्या गोष्टी आम्हाला अजून त्याच्यावरती जोर देऊन शिकायच्या, म्हणजे याची थेरपी हवी. वन वॉज रेझिलियन्स बिल्डिंग, म्हणजे स्वतःची स्ट्रेंथ वाढवणं. वन वॉज ईटिंग चॉईसेस, कारण आजकाल सोसायटीमध्ये इतके वेगवेगळे मेसेजेस येतात मीडियामध्ये की हे खा, हे खाऊ नका, काय करा. सो दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज बॉडी इमेजला ते हे करतं सपोर्ट. सो दी अदर वन वॉज सेल्फ एस्टीम, म्हणजे बिल्डिंग सेल्फ कॉन्फिडन्स अँड अ सेन्स ऑफ सेल्फ. मग दुसरं होतं सायको एज्युकेशन, म्हणजे त्यांना शिकवणं वेगळ्या मूड कसा हे होतो तुमचा चेंज आणि ह्या सगळ्या गोष्टी. मग इमोशन्स, आणि इमोशन्स रेग्युलेट कसे करायचे, काय इमोशन्स आहेत आपले, व्हॉट आर द प्रिन्सिपल इमोशन्स अँड हाऊ डू रेग्युलेट देम. आणि द मोस्ट इम्पॉर्टंट वन ऑफ देम वॉज सेल्फ कंपॅशन. कारण ह्या गोष्टी एस्पेशली बायकांमध्ये थोड्या कमी आहेत. म्हणजे आपण we find it difficult to be compassionate to ourselves. It's very easy to be compassionate to other people.
दुसऱ्यांशी आपण एम्पथाईज इझिली करतो, पण स्वतःशी नाही, बिकॉज वी आर ऑलवेज सेल्फ क्रिटिकल. मी हे बरोबरच केलं नाही, मी आणखीन छान करायला पाहिजे होतं, मी अजून लवकर उठायला पाहिजे होतं, मी ह्याची आणखीन काहीतरी याच्यासाठी करायला, मी आज मुलाच्या डब्यामध्ये आणखीन काहीतरी छान द्यायला पाहिजे होतं. हे जे आणखीन काहीतरी मी करायला पाहिजे होतंची एक तर गिल्ट आणि सेल्फ क्रिटिसिझम, ह्या दोन गोष्टी अतिशय बायकांना बिल्ड करतात. ज्यांच्याशी मी बोलले त्यांना कधीच असं वाटत नाही की आपण काहीतरी छान केलं, आणि ते स्वतःवर कधी कंपॅशनेट नसतात. सो हाऊ डू यू बिल्ड दॅट सेल्फ कंपॅशन? नाव आपलं ब्रेन जे असं आहे तर फ्रंट पार्ट जो आहे दॅट इज द एक्झिक्युटिव्ह पार्ट, म्हणजे तो प्लॅनिंग एक्झिक्युशन सगळं करतो, फ्रंटल ब्रेन म्हणतात. मधला जो ब्रेन आहे आतला, दॅट इज द इमोशनल ब्रेन. आणि ह्या दोघांचं कनेक्शन नीट होणं फार महत्त्वाचं असतं. सो ॲज टू नॉट बी इम्पल्सिव्ह ऑल द टाईम. द फ्रंट ब्रेन विल टेल यू बाबा रात्रीचे 2 वाजलेत, आता आईस्क्रीम खायला मिळणार नाही, सो टेक अ ब्रेक. पण ते जेव्हा लिंक तुटते आणि इमोशनल फार माणूस लेबाईल व्हायला लागतो की अप्स अँड डाऊन्स, इम्पल्सिव्ह, तेव्हा त्रास व्हायला लागतो. बट इफ यू इन्क्रीज युअर सेल्फ कंपॅशन, आणि दॅट इज थ्रू क्रिएटिव्हिटी, म्हणजे हे जे आर्ट मीडियम आहे, एनी फॉर्म ऑफ आर्ट, म्युझिक, ड्रामा, डान्स, आर्ट, काहीही तुम्ही करा, काही क्रिएट करा, गार्डनिंग, कुकिंग, दॅट टेक्स इन द कंपॅशन फ्रॉम युअर फ्रंट अँड रिड्युसेस युअर इमोशनल इन्स्टेबिलिटी, म्हणजे इमोशन स्टेबल करतं. अँड इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट. सो सेल्फ कंपॅशन बिल्ड करणं थ्रू क्रिएटिव्हिटी इज वन ऑफ द थिंग्स दॅट आय एम वर्किंग ऑन व्हेरी हार्ड विथ यंग पीपल इन इंग्लंड एज वेल. सो ते मॉडेल जे आहे, रिस्पेक्ट मी, दॅट मॉडेल इज नाव, म्हणजे आता ते पब्लिश पण होईल आणि इट विल बी अ चॅप्टर इन अ बुक. सो इट्स समथिंग टू बी रिअली टेकन फॉरवर्ड विथ चिल्ड्रन, की त्यांना हे एक लक्षात द्यायला पाहिजे की स्वतःसाठी वेळ काढणं किती महत्त्वाचं आहे, आणि स्वतःशी कंपॅशन इन्क्रीज करणं, काइंडनेस इन्क्रीज करणं थ्रू द मीडियम ऑफ आर्ट इज सो इम्पॉर्टंट. अँड दॅट इज वॉट विल टेक दम थ्रू एनी बॅटल, एनी स्टॉर्म्स इन लाईफ. काहीही त्यांच्या पुढे आलं तर ते स्वतःशी कंपॅशनेट असतील तर ते काहीही डील करू शकतील लाईफमध्ये. जगा स्वतःसाठी. म्युझिक, आर्ट अँड डान्स अकॅडमी सोलापूर.